आणि एक गोष्ट आहे म्हणजे प्रिपेअर करताना जसा पॅटर्न चेंज झालेला आहे, एक टिप म्हणून सांगतो की आता थर्ड बॅटल ऑफ पानिपत, तर आता त्याच्या अगोदर थर्ड बॅटलच्या की नादिरशाही भारतावर अटॅक केलेला. प्रत्येक जण तुम्ही एवढंच वाचता की नादिरशाही इतक्या साली अटॅक केला, मुघलांचा राजा मोहम्मद शारंगीला होता, तो कोहिनूर घेऊन गेला, पिकॉक थ्रॉन घेऊन गेला सगळं. आता युपीएससी काय करते, फॅक्ट विचारायच्या ऐवजी त्याच्या पुढचा एक प्रश्न विचारते की नादिरशाह इंडियात का आला. ओके, त्याला नादिरशाहला इन्व्हेजन करताना मग त्याच्यामुळे तुम्हाला पुढचा थोडा पाठ वाचावा लागतो की नादिरशाहला इंडियात याचा काही प्लॅन नव्हता. त्याच्या ठिकाणी एरियात रिबेलियन चालू होते, त्यांनी मुघलांच्या राजाला सांगितलं मोहम्मद शारंगीला बॉर्डर सील कर आणि जे लोक पळून येत आहेत रिबेल माझ्या इथे अगेन्स्ट रिबेल करून तुझ्या तिथे येऊन लपतायत तुझ्या एरियामध्ये त्यांना मारून टाक. मोहम्मद शारंगीला हो म्हणला, त्यांनी बॉर्डरवर काहीच केलं नाही सिक्युरिटीसाठी. मग नादिरशाह म्हटला तू नाही मारत तर मी बॉर्डर क्रॉस करून मारतो. तो आला इंडियामध्ये, मुघलांची कुठंच फौज नाही त्याला अडवायला, तो पोचत दिल्लीत पोचला तरी कुठंच मुघल नाही, दिल्ली येऊन लुटून घेऊन गेला. मग हे एक पुढचा प्रश्न फक्त एक स्टेप ते विचारतात की असं का झालं. सो कुठली गोष्ट वाचताना लक्षात ठेवायची, प्रत्येक गोष्ट का अशी झाली असा वाय प्रश्न कंटिन्युअसली विचारा.